नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रेश्मा नांगरे पाटील ब्लॉग्स या मराठी चॅनलमध्ये। तर मंडळी, आज मी जास्त खर्चात न पडता 250 ग्राम मटण आणलं आणि त्याची मी अर्धा किलो तांदूळ वापरून 2 वेळेसाठी दोघा जणांसाठी मस्त मटन बिर्याणी बनवली। रेसिपी अगदी साधी, सोपी आणि झटपट आहे। रेसिपी सोबतच खूप साऱ्या टिप्स सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर सगळ्यात आधी मी मटन साफ केलं आणि 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। मटन ऐवजी चिकन सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता। आता अगदी बेसिक साहित्य वापरून मटन आधी आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 ते 4 हिरवी मिरची, अर्धा चमचा हळद, थोडंसं मीठ, 1 चमचा बिर्याणी मसाला। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता आणि शेवटी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालून याला मिक्स करून घ्यायचं। तर झटपट बिर्याणी बनवत आहोत आपण, त्यामुळे आपण बिर्याणीची बाकीची तयारी करेपर्यंतच याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत। तर काहीही तयारी नसताना फक्त घरात असेल त्या मसाल्यांमध्ये जर मटन मॅरिनेट करून ठेवलं तरी सुद्धा मटन खाताना चवीला लागतं। तर दुसरीकडे आपल्याला बाकीची बिर्याणीची तयारी करायची आहे। अर्धा किलो तांदूळ वापरतोय, त्यासाठी 3 मीडियम कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत। सोबतच 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। आता बिर्याणी बनवण्यासाठी काही खडे मसाले सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत। 1 चमचा जिरे, 1 चमचा शहाजिरे, 5 ते 6 लवंगा, 5 ते 6 मिरे, 4 ते 5 हिरवी वेलची, 1.5 ते 2 इंचाचं दालचिनी, 1 चक्री फूल, 2 तेजपत्ता आणि इथे जे जरा वेगळं दिसतंय ते आहे शहाजिरे। असे शहाजिरे सोलापूरला मिळते। तर माझी आई नेहमी म्हणते की सोलापूरचे खडे मसाले खूप स्वादिष्ट असतात, त्यामुळे येताना हे सगळे खडे मसाले माझ्यासाठी ती घेऊन आली आणि खरंच खूप छान आणि वेगळा स्वाद आहे या खड्या मसाल्यांना। तुम्ही जर कधी गेलात सोलापूर साईडला तर येताना हे खडे मसाले आवर्जून घेऊन या। आता फोडणी देऊन घेऊया। तर ही बिर्याणी आपण कुकर मध्ये करणार आहोत, त्यासाठी 5 ते 6 चमचे तेल यात गरम करून घ्यायचं आहे। तेलाऐवजी साजूक तूप सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तर तेल हे अगदी कडकडीत गरम न करता मध्यम गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे खडे मसाले जळणार नाहीत। आधी यात खडे मसाले घालून चांगले परतून घ्यायचे आहेत। छान फुलले पाहिजेत खडे मसाले यातले, म्हणजे या खडे मसाल्यांचा स्वाद बिर्याणी मध्ये छान उतरेल। खडे मसाले छान परतून झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा परतून होतोय तोपर्यंत आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। 20 ते 22 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं, 4 ते 5 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा चुरा आणि मूठभर कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। तर स्वयंपाकातली कामे जरा पटकन होण्यासाठी मी सुक्क खोबरं मिक्सर मधून बारीक करून ठेवत असते, म्हणजे ऐन टायमाला मला ते पटकन वापरता येईल। तर वाटण आपलं तयार आहे आणि दुसरीकडे कांदा सुद्धा गोल्डन रंगावर परतून झालाय। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात आणि सोबतच बनवलेलं हे ताजं वाटण सुद्धा घालायचं आहे। याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, जेणेकरून यातला कच्चेपणा निघून जाईल आणि तुम्ही बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे। आणि आता यात घालूयात मॅरिनेट केलेलं हे 250 ग्राम मटन। आता याला 4 ते 5 मिनिटे हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। ही बिर्याणी जर तुम्हाला पातेल्यात करायची असेल तर मटन कुकर मध्ये आधी साधारण 95% शिजवून घ्या आणि मग या पद्धतीने त्याला फोडणी घाला। आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। तर सगळ्यात आधी मी यामध्ये पाव चमचा हळद घालत आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घालत आहे आणि साधारण 2 चमचा मी इथे बिर्याणी मसाला घालत आहे। तर काही बिर्याणी मसाले चवीला तिखट असतात, त्या अंदाजानुसार बिर्याणी मसाला किंवा इतर मसाले तुम्हाला वापरायचे आहेत। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून 5 ते 7 मिनिटे यावर झाकण ठेवायचं, म्हणजे यामुळे काय होतं, मसाल्यांचा जोही काही कच्चेपणा असेल तर तो निघून जातो। आणि आपण यामध्ये खडे मसाले घातले आहेत, काही इतर मसाले घातलेले आहेत आणि या सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर मटन मध्ये चांगला उतरावा यासाठी आपण यावर झाकण ठेवत आहोत। तर दुसरीकडे मी इथे बिर्याणीसाठीचं तांदूळ घेतलेला आहे। इथे बिर्याणीचं तांदूळ आपल्याला चांगल्या क्वालिटीचंच वापरायचं आहे। तर ही बिर्याणी करण्यासाठी तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा नाही, फक्त तांदूळ आपल्याला 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे। तर इकडे मी बिर्याणीत घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी मी यात ओतलं आहे, त्यामुळे पाण्याचा कलर हा असा दिसत आहे। तर जितकं बिर्याणीचं तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला वापरायचं आहे। जर पाण्याचा अंदाज नसेल तर तांदूळ नेहमी एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं। 2 कप तांदूळ असेल तर त्यासाठी 4 कप पाणी घ्यायचं। तर साधारण 8 ते 10 मिनिटे झालेली आहेत। एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यात तांदूळ घालून घ्यायचं। तांदूळ सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बिर्याणीचा तांदूळ जरा नाजूक असतं, त्यामुळे हे सगळं मिक्स करताना काळजीपूर्वक याला हलवत राहायचंय। आता यामध्ये 10 ते 15 पुदिन्याची पाने सुद्धा घालायची। दम बिर्याणी असो किंवा साधी बिर्याणी असो, पुदिना वापरल्यामुळे बिर्याणीला खूपच छान स्वाद येतो, त्यामुळे बिर्याणीसाठी पुदिना आवर्जून वापरायचा।
आणि आता स्लो फ्लेमवर पुन्हा एकदा यावर 1 ते 2 मिनिटे झाकण ठेवायचं, म्हणजे यात पाणी टाकल्यानंतर तळाचा भात पांढरट आणि वरचा भात मसालेदार असा न होता सगळीकडून बिर्याणीला एकसारखा कलर येतो। आता यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे। अर्धा किलो तांदूळ घेतलं होतं, पाणी पिण्याच्या ग्लासने मी ते मोजलं तर ते 2 ग्लास भरले, त्यामुळे आता 4 ग्लास पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। आता यात चवीनुसार मीठ घालायचं, बिर्याणी मोकळी आणि सुटसुटीत होण्यासाठी 1 लिंबाचा रस घालायचा। बिर्याणी तुपात केली नसली तरी सुद्धा याला तुपाचा फ्लेवर यावा यासाठी मी इथे 1 चमचा भर तूप घालत आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, याला हाय फ्लेमवर एक उकळी काढायची, उकळी आल्यानंतर याला झाकण लावायचं, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि आता याला 20 मिनिटे शिजवून घ्यायचं। शक्यतो कुकर मध्ये 10 ते 15 मिनिटातच बिर्याणी तयार होते, पण यातलं मटण सुद्धा शिजायला हवं यासाठी मी 20 मिनिटे याला ठेवणार आहे। 20 मिनिटानंतर गॅस बंद करायचा, कुकर मधली संपूर्ण वाफ निघून गेल्यानंतरच झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकताय इथे बिर्याणी आपली किती सुरेख दिसतीये, खूपच छान आणि व्यवस्थित शिजली आहे। आता बिर्याणी मोकळी सुटसुटीत झाली की नाही ते सुद्धा मी तुम्हाला इथे चेक करून दाखवते। तर तुम्ही बघू शकताय बिर्याणी आपली मस्तपैकी मोकळी सुद्धा झाली आहे, अगदी तळापर्यंत एकसारखा रंग सुद्धा आलाय। तर मंडळी 2 जणांसाठी 2 वेळची बिर्याणी बनवून तयार आहे। जर कधी स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला किंवा जर चमचमीत खाण्याची इच्छा झाली तर हा अगदी साधा सोपा आणि भन्नाट चवीचा बेत नक्की करा। रेसिपी आवडली तर एक छान असं कमेंट करून नक्की कळवा, सोबतच एक लाईक करा, खूप खूप शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। लवकरच भेटूया छान अशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।